डोंगरावरनं पाणी येते आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी बघा एकदम त्याच्यामध्ये असं स्वच्छ भाजी आहे ना आता धुतली आणि ही वड्यांच्या चाळणीमध्ये ती अशी पिळून टाकायची. थोडी थंड झाली ना मग हा आता थंड झाले ना. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो, जिकडे तिकडे आता पावसाचं वातावरण आहे आणि आपल्याकडे गावाला बघा कसलं निसर्गरम्य वातावरण झाले, खूप जबरदस्त असं नेचर झाले मित्रांनो. आणि माझ्या पाठीमागे बघू शकत आहे तुम्ही धुकं पण कसं पसरलंय. तर मित्रांनो, असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आज कुरडूची भाजी शोधायला आलो होतो. आणि या ठिकाणी बघा भाताची खासरं वगैरे लावायची आवणीचं कामं चालूत, लावून पण झालेत, काही काही लोकांचे चालूत आवणी करायचं. तर मित्रांनो, आपण कुरडूची भाजी फर्स्ट शोधणार आहे. बाई आहेत ते का तिकडे बांधायला गेलेत, त्या ठिकाणी भाजी आहे का नाही माहिती नाही, आपण जाणार आहे तिकडे पण. आणि इथं थोडीशी आहे ती पण तुम्हाला दाखवतो की कुरडूची भाजी कशी असते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुरडूची भाजी बघायला भेटणारच आहे, पण आपण कुरडूची भाजी घरी नेऊन ती कशा प्रकारे बनवली जाते. आणि मित्रांनो, ही पावसाळी भाजी आहे आणि वर्षातून एकदाच येते, त्यामुळे ही भाजी खाल्लेली खूप आयुर्वेदिक असते आणि खायलाच पाहिजे. म्हणजे आमच्या इकडे लोक सगळेजण खातातच आणि मार्केटमध्ये पण आपल्याला ही भाजी अवेलेबल आहे, ही पण विकत पण भेटू शकते. तर या पावसाळी भाज्या मित्रांनो खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. तर चला बघूया कुरडूची भाजी कशी आहे आणि कशा प्रकारे बनवली जाते. बाईचं काम चालू आहे भाजी वेचायचं. आणि ही कुरडूची भाजी आहे मित्रांनो, ही खूप चविष्ट भाजी राहते खायला, खूप टेस्टी भाजी. तर झाड पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे तांबडी तांबडी पानं दिसतात ना, हे कुरडूचं झाड आहे. छोटंसं असं रोप आहे आणि पूर्ण या गवतामध्ये कुरडूची भाजी. इकडे भात लावलेले आहे पूर्ण मित्रांनो. हे बघा, रस्त्याच्या कडेलाच त्या ठिकाणी भाजी आहे. काहीचं काम चालू आहे, खुडायचं थोडं थोडं खुडत आहेत बघा. भरपूर सारी भाजी त्यांनी काढलेली आणि गवतामध्ये बरोबर शोधून काढावे लागते, आहे का नाही बाई? नाहीतर गवत घेशील ना. थोडं असं लालसर दांडा राहतो आणि मुळे आपण बघा कशा एकदम पांढऱ्या पांढऱ्या आहेत. इकडे खाली पण आहे ना कुठंतरी. हां, आणि इकडे बघा कसले धबधबे, मस्त पाण्याचे धबधबे डोंगरावरून वाहत आहेत पाणी. उभं राहतात नाही का, व्यवस्थित राहा नाही तर पडशाल जायचे, है ना. हां, देऊन काढायला लागेल ना. आणि हे बघा मित्रांनो, बाई दाखव का एक मिनटं. एवढी सारी भाजी आपण काढलेली आहे आणि भाजी पण बघा कसली आहे, एकदम ताजी ताजी भाजी आणि खूप छान अशी, अजिबात त्याला होल नाही का काही नाही, एकदम भारी फ्रेश भाजी. देऊन घेणार आहे आपण. बघा धबधबा इथं आपलं चालू आहे, चांगलं डोंगरावरनं पाणी येतं आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी बघा एकदम. त्याच्यामध्ये अशी स्वच्छ भाजी देऊन घेणार आहे. घरी गेल्यावर आपण बनवायला परत एकदा देऊन घेणार आहे. आणि हे बघा मित्रांनो, आपण एवढी भाजी खुडून आणली होती, ही भरपूर आहे आणि याच्यापेक्षा जास्त भाजी होती, बाकीची बाईला दिली आणि मामी पण आल्यात मित्रांनो आपल्याकडं. आज ते करून दाखवतोय भाजी आपल्याला. किती सारी भाजी आहे आणि याची फक्त पानं अशी बघा खोडून घ्यायची, थोडीशी कवळी कवळी आहे ती घ्यायची. आणि ही भाजी दिसायला जास्त दिसते पण होताना एकदम कमी होते. ही पहिल्यांदा आपल्याला शिजवून घ्यायची ना मामी. शिजून घ्यायची पहिली कवळी, फक्त एवढं देटायचं. हा, देठ टाकून द्यायचा आणि कवळी कवळी आपण व्यस्त तरीच मित्रांनो. भाजी एकदम छोटी छोटी होती, कवळी कवळीच होती. कशी बनवायची मामी ही? त्यामध्ये उमवायची आणि मग त्यामध्ये ती पिळून द्यायची आणि तेल, कांदा आणि हिरवी मिरची किंवा मसाला टाकायचा. हा हा हा, आणि चांगली कटपटून घ्यायची त्याला मध्ये, बरं म्हणजे मग छान लागते. हा ना, बघू आता पुढं आपण कसे बनवतात मामी त्या. तर मित्रांनो, पहिल्यांदा स्वच्छ अशी भाजी धुवून घ्यायची. भाजी आहे ना आता धुतली आणि ही वड्यांच्या चाळणीमध्ये उमायला ठेवले, खाली पाणी ठेवले. वड्या चाळण म्हणजे होलत त्याला ना. हा होल, आणि याच्यामध्ये पाणी ठेवले हा. आणि हे आता उमायला ठेवायचे. आता ही उमायला ठेवायची, झाकण ठेवायचं का? यात काहीच टाकायचं नाही ना, फक्त उमून घ्यायची. फक्त उमून घ्यायची. एक 5 मिनिटं मित्रांनो ही भाजी उमायला ठेवायची आणि त्यानंतर आपण बघू कशी पुढे बनवते मामी. उतरून घ्यायची आता.
हा उमले असेल ना आता. हा, आता उमून झाली. हम्म. हे बघा अशी उमून घ्यायची. हा मस्त. पाण्यामध्ये पण उमवतात पण ते जास्त असं गिजगिज गिजगिज होतं ना त्याच्यामुळं. ते गिचगिचीत होते आणि असं म्हणजे एकदम मोकळी भाजी होती छान. हा छान अशी उमवली मित्रांनो. आणि आपण इकडे मिरच्या आणि कांदा पण कापून घेतलाय. आता ही भाजी पिळून घ्यायची ना. आता जराशी गार होऊन द्या ना, ते गरम बघा आहे हे ना. पाणी पण बघा खाली इथून कसं एकदम पिवळं पिवळं पाणी पडलंय त्याचं. जराशी गार आणि ती अशी पिळून टाकायची. थोडी थंड झाली ना मग हा पिळून आता टाकायची. थंड झाले ना, पिळून टाकायची. बघा किती मोठी भाजी होती आणि झाली बघा केवढीशी एकदम थोडीशी थोडीशी झाली एवढीशी. एवढीशी. आता ती मस्त पैकी मित्रांनो कांदामध्ये फ्राय करून घ्यायची आपल्याला. भाजी मित्रांनो आत्ताशी यायला लागली आहे त्याच्यामुळं आता आपल्याला कमीच भेटली होती. आता बाईनी पण नेली, आपण थोडी आणली होती, तिला थोडी दिली होती त्याच्यामुळं. आणि बघा तव्यावरच बनवणार आहे आपण. तवा ठेवलाय तापायसाठी. कांदा बघा थोडंसं तेल टाकायचे. कांदा करता थोडं टाकायचं. कडपटलाय आता. कांदा कसा मस्त असं फ्राय करून घेतलंय. आणि बघा परत थोडं तेल टाकणार आहे. हा त्याच्यावरून मिरची टाकणार आहे. मिरची आपण कापून घेतलेली कापलेल्यात ना हे बघा त्या जरा हे करून घेते. फ्राय करायचे हा हा असं करून थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये. सर्व येण्यासाठी मीठ. कांदा पण बघा कसला जबरदस्त परतून निघालाय मित्रांनो. छान असं मस्त फ्राय झालाय ना. हे बघा थोडी सुट्टी सुट्टी पिळून घेतली ना आपण त्याच्यामुळे तशी झाली होती आहे की नाही. अशी सुट्टी सुट्टी करायची. कांदा पण मस्त परतून निघाला मित्रांनो त्यामुळे अजून टेस्ट लागेल त्याला. आणि मस्त कांद्यामध्ये आता भाजी परतायची कारण की ऑलरेडी आपण उमून घेतले त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे की नाही. लगेच ती परतून निघणार आहे. फक्त आपल्याला गरम करून घ्यायची. वास हा 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 वास तर मित्रांनो असा भारी यायला लागलाय खूप छान असा. आता लगेच खाऊशी वाटते भाजी. तर मित्रांनो हे बघा कसली जबरदस्त अशी भाजी झाली आणि खूप छान. मित्रांनो मी खाऊन दाखवतो तुम्हाला. टेस्ट पण सांगतो आजची कशी आहे ती भाजीची. खरंच खूप छान अशी भाजी झाली. आणि ह्या रानभाज्या मित्रांनो पावसाळ्यामध्ये वर्षातून एकदाच येतात त्यामुळं ह्या एकदा तरी खायला पाहिजेत. नसतील तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही मार्केटमधनं पण घेऊन येऊ शकताय. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.